हॅलो, हाय एव्हरीवन. आजच्या या सेशनमध्ये आपणाला बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये अतिशय महत्त्वाचा पार्ट स्टडी करायचा आहे. कुठला? तर नॉमेनक्लेचरचा. अरे मित्रांनो, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जर तुम्हाला कंपाऊंड नाही ओळखता आले तर तुम्हाला रिॲक्शन करता येतील का? कधीच करता येणार नाही. तर प्रत्येक कंपाऊंड त्याचं नाव तुम्हाला देता आलं पाहिजे, ओळखता आले पाहिजेत. दुसरं नावावरून त्यांचं तुम्हाला स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर व्हायला पाहिजेत, तरच ऑर्गॅनिक केमिस्ट्री तुम्हाला एवढी सोपी जाणार आहे की तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. आणि 100% सायन्स फॅकल्टीमध्ये किंवा इव्हन केमिस्ट्रीमध्ये सगळ्यात सोपा पार्ट कुठला असेल तर आपली ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके, मी 100% तुम्हाला ती सोपी करून शिकवणार आहे. आता नॉमेनक्लेचरमध्ये कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर हे जनरली दोन प्रकारचे असतं. पहिलं असतं कॉमन सिस्टम मध्ये किंवा आपण त्याला ट्रॅव्हल सिस्टम म्हणतो. दुसरी जी सिस्टम आहे जी मोस्ट पॉप्युलर आहे, मॅक्झिमम करून वापरली जाते, ती म्हणजेच IUPAC सिस्टम, जी की आपली केमिस्ट्रीची इंटरनॅशनल युनियन आहे, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. या केमिस्ट्रीनं ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं नॉमेनक्लेचर करतो. त्याला आपण IUPAC सिस्टम किंवा IUPAC सिस्टम असं बोलतो. आता कॉमन नॉमेनक्लेचर कसे तयार होतात की त्याच्या काही प्रॉपर्टीवरून असतील किंवा त्याला असंच काहीतरी कशापासून डिराईव्ह केले जातात, त्याच्यावरून त्याची नावं ठेवली जातात. आणि हे कॉमन नॉमेनक्लेचर बऱ्याच वेळेला आपण मोस्टली यूज करतो. पण कॉमन नॉमेनक्लेचरला एक लिमिटेशन आहे जे IUPAC ला नाहीये. कारण आपण सांगतो की ऑर्गॅनिक केमिस्ट्री कार्बनचे एवढे कंपाऊंड्स आहेत, मिलियन्स कंपाऊंड्स आहेत. कुठलंही कंपाऊंड घ्या, त्याला 100% आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर देता येतं. आता कॉमन नॉमेनक्लेचर आणि IUPAC नॉमेनक्लेचर, कॉमन तर आपण साइड बाय साइड स्टडी करणार आहोतच, त्याचबरोबरती आपल्याला IUPAC सिस्टम कशा प्रकारे करता येईल याचाही विचार करावा लागेल. आता कॉमन नॉमेनक्लेचर मध्ये काय काय वापरलं जातं, IUPAC मध्ये काय वापरलं जातं, सायमल्टेनियसली आपण काय करूया, स्टडी करूया. आज सगळ्यांना माहितीये की कुठलंही नॉमेनक्लेचर करताना आपल्याला बेसिक हायड्रोकार्बन माहिती पाहिजे. These hydrocarbons acts as a parent. हे काय असतात, पॅरेंट चेन म्हणून यूज केले जातात. कुठले? हायड्रोकार्बन्स. आता नॉमेनक्लेचर मध्ये आपल्याला माहिती काय पाहिजे, हायड्रोकार्बन माहिती पाहिजे. दुसरं ब्रांचेस माहिती पाहिजेत. आणि तिसरं म्हणजे फंक्शनल ग्रुप माहिती पाहिजे. हे बेसिक हायड्रोकार्बन्स, ब्रांचेस आणि फंक्शनल ग्रुप या तिघांवरती सगळे नॉमेनक्लेचर्स डिपेंड आहेत. बेसिक हायड्रोकार्बन्स कुठले कुठले तर आपल्याला सगळ्यात बेसिकली माहिती आहेत. अल्कवरून स्टार्ट होणारे अल्केन, अल्किन अँड अल्काइन. हे तिन्ही पण बेसिक हायड्रोकार्बन्स आहेत. अल्केन, अल्किन अँड अल्काइन. आणखी हायड्रोकार्बन मध्ये आपण अरोमॅटिक कंपाऊंड्स पण घेऊ शकतो. आता बेसिक हायड्रोकार्बन्स आहेत, एलिफॅटिक आहेत, जे ओपन चेन आपण म्हणतो. याच्यामध्ये आता ANE इंडिकेट्स इन कार्बन चेन ऑल आर कार्बन कार्बन सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. सगळेच्या सगळे कार्बनचे बॉन्ड कसे असतात, सिंगल असतात. ऍटलिस्ट एक जरी कार्बन कार्बन डबल बॉन्ड आला तर आपण त्याला अल्किन म्हणतो किंवा ENE रिप्रेझेंट कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड YNE रिप्रेझेंट कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. मी काय सांगितलं, ANE सिंगल बॉन्ड, सगळे सिंगल असतात. ENE ऍटलिस्ट एखादा त्या कार्बनच्या चेन मध्ये डबल बॉन्ड जरी आला तर आपण त्याला अल्किन्स म्हणतो. ऍटलिस्ट एक जरी ट्रिपल बॉन्ड आला तर आपण त्याला काय बोलतो, अल्काइन्स. आता अल्केन जर आपण बेसिक बघितले तर आपण फर्स्ट मी कन्सिडर केला इथं एकच कार्बन ऍटम असणारा CH4. आपण हे पॅरेंट हायड्रोकार्बन्स बघतोय. काय बघतोय आपण, पॅरेंट हायड्रोकार्बन. यांच्यापासूनच सगळे कंपाऊंड तयार होतात, म्हणजे पॅरेंट्स आहेत. यांनाच आपण मॉडिफाय केलं की नवीन फॅमिलीज तयार व्हायला लागतात. ओके, आता CH4 एक कार्बन ऍटम असेल तर आपण त्याला बोलतो मिथ. हा सिंपल आहे म्हणून आपण काय बोलूया, आपण याला मिथेन. दुसरा मी इथे कन्सिडर केला CH3 सिंगल बॉन्ड CH3. आता एकडे दोन कार्बन ऍटम आहेत, याला आपण सांगितलं इथ. सिंगल बॉन्ड आहे म्हणून मी म्हणलं इथं ANE. कुठला आला, इथेन.
तिसरा घेतला मी इथं, हे सगळे स्ट्रेट चेन आहेत, CH3 CH2 CH3, 1 2 3 3 कार्बन आयटम्स considered as prop. Single bond called as ANE, propane. Next घेतला मी CH3 CH2 CH2 CH3, 1 2 3 and 4 carbon atom called as bute, 1 2 and 3 all single bonds carbon called as ANE, butane. Last लिहिला मी इथं CH3 CH2 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 CH3, 1 2 3 4 and 5 called as pent, single bond and single bond called as ANE. आता हे सगळे झाले अल्केन्स. हे काय झाले? पॅरेंट अल्केन्स. आता पॅरेंट अल्किन्स मध्ये कंडिशन काय? 2 तरी ऍटलिस्ट कार्बन आयटम असले पाहिजे. त्यामुळे हा अल्किन फॉर्म करत नाही, हा फॉर्म करतो. इथे मिळेल कार्बन, डबल बॉन्ड, कार्बन. 2 व्हॅलन्स आहे, व्हॅलन्स सॅटिस्फाय होण्यासाठी 2 हायड्रोजनची रिक्वायरमेंट आहे. CH2 आलं, इथं पण काय असणार आहे? CH2. 2 कार्बन आयटम आहेत, मी याला म्हणलं इथ. डबल बॉन्ड आहे म्हणून मी काय जोडला? इथिन. कुठला आला हा? इथिन. ड्यू टू दिस डबल बॉन्ड कॉल्ड एज ENE. सेकंड आपण बघितलं इथं CH3 CH डबल बॉन्ड CH2. कार्बनची व्हॅलन्स सॅटिस्फाय झाली पाहिजे. इथं कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. टोटल 3 कार्बन्स आहेत म्हणून याला काय म्हणलं? प्रोप. डबल बॉन्ड आहे म्हणून ENE. डबल बॉन्ड आहे म्हणून ENE. हा फोर्थ बघा, 1 2 3 4 आहेत म्हणजे कार्बन 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 कार्बन, इथे घेतला डबल बॉन्ड C. आता कार्बनची व्हॅलन्स सॅटिस्फाय, 1 बॉन्ड CH3, 2 बॉन्ड CH2, 1 2 3 CH 1 2 अँड काय आलं इथं? CH2. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. पण कार्बन कार्बन एक जरी ट्रिपल बॉन्ड आला त्याला काय आपण बोलूया? ब्यूट. डबल बॉन्ड म्हणून काय आपण म्हणू त्याला? ENE. आता ENE आहे, ENE आहे, ENE आहे, काय झाले? सगळे अल्किन झाले. आपण थोडके एक्झाम्पल बघतो. आपल्या अल्किन चॅप्टर मध्ये खूप डिटेल स्टडी करायचा आहे. आता अल्काइन्स मध्ये पण सेम तसंच आहे. 2 कार्बन आयटम असणारा हा लिहिला मी इथं C, ट्रिपल बॉन्ड C. इथं 3 बॉन्ड्स आहेत म्हणून इथं एकच हायड्रोजन येणार चौथ्या व्हॅलन्ससाठी. इथं पण 1. 2 कार्बन आयटम असणारा इथ आहे, ट्रिपल बॉन्ड म्हणून मी काय जोडलं इथं? YNE, कॉल्ड ऍज इथाइन. सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण. C C ट्रिपल बॉन्ड C. या ठिकाणी मी लिहिलं 1 CH3, 1 2 3 4 अँड 1. हा आला as like प्रोपाइन, ब्युटाइन, पेंटाइन, हेक्साइन. इथं पण मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन 5. 6 आला तर हेक्सेन, 7 आला तर हेप्टेन, 8 आला तर ऑक्टेन, 9 आला तर नोनेन, 10 आला तर डेकेन. याच्या पुढे पण तुम्ही 11 12 13 मध्ये पण आपण नॉमेनक्लेचर करू शकतो. पण हे बेसिक हायड्रोकार्बन्स आहेत, त्याच्यामध्ये आपला पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचा आहे कुठला? अल्केन्स. आता हे सगळे जे आपण बघितले आहेत ते कुठले आहेत? स्ट्रेट चेन अल्केन्स आहेत. आता इथं बघा, हा CH3 आहे, हा CH2 चा 1 ग्रुप, 2 ग्रुप, 3 ग्रुप. मी 3 वेळा लिहिण्याच्या ऐवजी मी असंही लिहू शकतो. CH3 बॉन्ड CH2 थ्राइस CH3, CH3 बॉन्ड CH2 थ्राइस CH3. इथे लक्षामध्ये, किंवा हा कंपाऊंड असेल, हा कंपाऊंड मी शॉर्टली असा लिहू शकतो. CH3 CH 2 वेळा आलं पण आपण घेतलं CH2 ट्वाइस आणि CH3 आपण कंडेन्स्ड फॉर्म्युला म्हणलं होतं. काय म्हणलं होतं? कंडेन्स्ड फॉर्म्युला. आता आपण नॉमेनक्लेचर करत असताना आपल्याला हे पॅरेंट हायड्रोकार्बन्स आपण कन्सिडर केले समजा अल्केन्स. सुरुवातीला आपण कुठला बघूया? अल्केन. पॅरेंट हायड्रोकार्बन्स आपण कुठला घेतला? अल्केन. आपल्याला कुठलं नॉमेनक्लेचर स्टडी करायचंय? कॉमन विथ IUPAC नॉमेनक्लेचर, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. IUPAC नॉमेनक्लेचर पण म्हणतात. अतिशय महत्वाचा आहे. आता अल्केन हा पॅरेंट आहे, त्याला येणाऱ्या ब्रांचेस आता आपण सगळे स्ट्रेट चेन बघितले. समजा मी असे एक ब्रांच काढली, कार्बन कार्बन
इथे घेतला मी एक कार्बन, हा कार्बन, इथे घेतलं मी 2 कार्बन, या पद्धतीनं मला याचं नॉमेनक्लेचर करायचंय. इथं 1 बॉन्ड आहे म्हणून इथं हायड्रोजन किती येणार 3, 1 2 3 आहे म्हणून हायड्रोजन 1, 1 आहे म्हणून CH3, 1 2 3 आहे म्हणून H, 1 and 2 CH2, CH3, CH2, CH3. आता आपण जर मेन ब्रँच बघितली 1 2 3 4 5 कार्बन आयटम, 1 2 3 4 and 5 कार्बन आयटम, 1 2 3 4 and 5 मी कन्सिडर केली स्ट्रेट चेन. आता ह्या मेन चेनला या ठिकाणी एक ब्रँच आहे, या ठिकाणी दुसरी ब्रँच आहे. ही मेन चेन आहे, म्हणजे हा मेन रोड आहे, हायवे, बरोबर आहे. इथून आपण चाललोय, हा मेन हायवे आहे. इकडचा जो रस्ता जातोय कुठला, हा समजा आपण असं करूया की आपण पुण्यावरून सोलापूरला चाललो, मोहोळच्या जवळ आलो. इथं हा कुठं जातोय, तर आपण सांगूया की हा नरखेड रोडला जातोय. तिथून पुढे आले की चौकातून कुठं जातो, हा कुरुलला जातो. याचा अर्थ हा मेन रोड झाला, हे त्याचे साईड रोड्स म्हणजे सब रोड्स म्हणून आपण त्याला. हे मेन चेन मध्ये ह्या येणाऱ्या 2 काय झाल्या, ब्रँचेस झाल्या. काय झाल्या, ब्रँचेस. आपल्याला ह्यांचं नॉमेनक्लेचर करताना ह्या ब्रँचेसला काय म्हणायचं आहे ते आपल्याला पहिल्यांदा बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर मग फंक्शनल ग्रुप कुठे आहेत, काय कुठे आहेत, हे ब्रँचेस लिहिताना आपण ऍज अ प्रिफिक्स सुरुवातीला लिहितो. आता ब्रँचेसला आपण काय म्हणतो, हे जे ग्रुप येतात, हा CH3 आहे, हा CH2 CH3 आहे, या ग्रुप्सला म्हणतात अल्किल ग्रुप. काय म्हणतात, अल्किल ग्रुप. कोणते म्हणतात, अल्किल ग्रुप. आता हे अल्किल ग्रुप नेमकं म्हणायचं कुणाला, हे अल्किल ग्रुप तयार कसे होतात, नेमकं कशा पद्धतीने तयार होतात, ते आपण काय करूया, स्टडी करूया. आता हे जे अल्किल ग्रुप आहेत त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा घेतला या ठिकाणी CH4. कुठला आहे, CH4 ऍज अ मिथेन. कुठला आहे हा, ऍज अ मिथेन. दुसरा मी घेतला CH3 ऍज अ इथेन. आता मला अल्किल ग्रुप तयार करायचे. अल्किल ग्रुप हे 2 प्रकारचे असतात. एक असतात स्ट्रेट चेन. कुठले असतात, दुसरे असतात ब्रँच्ड चेन. कुठले असतात, स्ट्रेट चेन. आता हा मिथेन आहे, हा कुठले इथेन आहे. या मिथेन मधला एक हायड्रोजन मी काढून घेतला. एक हायड्रोजन काय केला, मी काढला. इथं तयार केलं मी CH3 बॉन्ड. म्हणजे या ठिकाणची जी कार्बनची व्हॅलेन्सी आहे अशी होती 1 हायड्रोजन, 2 हायड्रोजन, 3 हायड्रोजन, 4 हायड्रोजन. इथला हायड्रोजन फक्त मी काय केला, काढून टाकला. फक्त बॉन्डच ठेवला मी इथे, इकडे काही मी अटॅच करेल. आणि हे जे 3 हायड्रोजन आहेत मी असे रिप्रेझेंट केले CH3 बॉन्ड. मीन्स अल्काइल ग्रुप हा क्रिएट केला जातो बाय रिप्लेसिंग 1 हायड्रोजन ऍटम बाय सिंपल बॉन्ड. रिप्लेसिंग 1 हायड्रोजन ऍटम बाय सिंपल बॉन्ड. एक हायड्रोजन आपण रिप्लेस केला. आता हा हायड्रोजन रिप्लेस केल्यामुळे आपण याचं नॉमेनक्लेचर मॉडिफाय करायचं. हा एकच कार्बन आहे म्हणून मी याला म्हणलं मिथ. आता ह्याच्यातला एक हायड्रोजन मी काढलाय म्हणून आपण हे ANE आहे ते पण ड्रॉप करूया आणि इथे जोडूया आपण YN. कुठला आला हा, मिथिल. कुठला आला हा, मिथिल. आता इथं बघा CH3 बॉन्ड CH3 आहे. इथला हायड्रोजन मी काढला. इथे किती आहेत, 1 2 3 हायड्रोजन्स आहेत. हा मी एक ड्रॉप केला. इथे येणार आहे CH3 CH2. इथला हायड्रोजन ड्रॉप केला, इथं आला बॉन्ड. आता परत नॉमेनक्लेचर बघा, 2 कार्बन आयटम आहेत म्हणून मी याला पण काय म्हणलं, इथं म्हणलं. हा ANE च्या ऐवजी आपण काय लिहिणार मग आता, YN. हा कुठला आला, इथिल ग्रुप. कुठला आला, इथिल ग्रुप. हा असंही रिप्रेझेंट केला जातो. हे 2 कार्बन आयटम आहेत म्हणून CH2 C2 सॉरी, आणि 3 आणि 2 5 C2H5 बॉन्ड, ऑल्सो कॉल्ड ऍज इथिल. कुठला आला तो पण, इथिल. समजा मी थर्ड एक्झाम्पल घेतलं. कुठला हा,
1, 2 and 3 ला आपण प्रोपेन बोलतो. काय बोलतो आपण? प्रोपेन. 1, 2 and 3 हे 3 कार्बन आयटम्स ओळीनं आले. हे एका नॉर्मल चेन मध्ये आहेत म्हणून याला बोलतात एन प्रोपेन. हे तुम्हाला अल्केनच्या नॉमेनक्लेचर मध्ये किंवा क्लासिफिकेशन मध्ये क्लिअर होईल. आपण काय बोललो ह्याला? एन मीन्स नॉर्मल स्ट्रक्चर आहे म्हणून आपण काय बोललो त्याला? एन प्रोपेन. आता मी इथला हायड्रोजन काढून टाकला. हा तयार होतो CH3 CH2 CH2 बॉन्ड. आता बघा 1, 2, 3 हा काय आला? प्रो. हा बॉन्ड सबस्टिट्यूट केला म्हणून YL. कुठला आला हा? प्रोपीन. किती कार्बन आहेत? 1, 2, 3. मी इथला हायड्रोजन काढला तरी ते स्ट्रक्चर तयार होतं. या ठिकाणचा जरी हायड्रोजन काढला तरी पण ते सेम स्ट्रक्चर तयार होतं. समजा मी मधला हायड्रोजन काढला, इथं हा सेम कंपाऊंड ठेवला, मी इथला हायड्रोजन काढला आणि तयार केलं CH3 CH बॉन्ड CH3. आता 1, 2, 3 कार्बन आयटम कॉल्ड ऍज प्रोप. पुढे काय जोडणार मी? YL. आता हा पण प्रोपिल आहे, हा पण प्रोपिल आहे, पण याच्यामध्ये हा बॉन्ड सेंटर कार्बन आयटमला तिथं टर्मिनलला आहे. दोघं पण वेगवेगळे आहेत. ही एक नॉर्मल चेन आहे म्हणून आपल्याला म्हणूया एन, आणि याला बोलतात आयसोप्रोपिल. याला काय बोलतात? आयसोप्रोपिल. आता आयसो का म्हणायचं हे आपण अल्केन्स मध्ये क्लिअर होणार आहे. तुम्हाला इथे कुठले कुठले ग्रुप लक्षात ठेवायचे ते बघा. मी काही तुम्हाला रिप्रेझेंट करून देतोय. हा कुठला आला? CH4 मिथेनचा मिथिल, म्हणजे एक कार्बन आयटम असणारा मिथिल, 2 कार्बन आयटम असणारा इथिल, 3 कार्बन आयटम असणारा एन प्रोपिल, आणखीन एक आहे CH3 CH CH3. आपल्याला काय म्हणलं? आयसोप्रोपिल. काय म्हणलं आपण त्याला? आयसोप्रोपिल. आता मिथिल आहे, इथिल आहे, एन प्रोपिल आहे, आणि हा कुठला असणार आहे? आयसोप्रोपिल असणार आहे. कुठला असणार आहे? आयसोप्रोपिल. आता ह्याच्यामध्ये बघा, तो आयसोप्रोपिल झाला. किती कार्बन आयटम आले? 4. यात ग्रुप किती तयार झाले? एक कार्बन आयटम असणारा 1, 2 कार्बन आयटम असणारा 1, 3 कार्बन आयटम असणार 3 कार्बन आयटम असणारे किती तयार झाले? 2. ओके. आता आपण 4 कार्बन आयटम असणारे बघूया. त्याच्यामध्ये हा स्ट्रेट आहे, हा स्ट्रेट आहे, हा स्ट्रेट आहे, हा कसे आहे? ब्रांचेड आहे. आता 4 कार्बन आयटम जर आपण घेतले, 1, 2, 3 and 4, CH3 CH2 CH2 CH3. इथला हायड्रोजन मी काढला, हा ग्रुप तयार झाला CH3 CH2 CH2 CH3. एक हायड्रोजन काढला, हा आला बॉन्ड. ही पूर्णपणे स्ट्रेट आहे म्हणून आपण याला बोलूया N. 1, 2, 3, 4 कार्बन आयटम्स आहेत. N ब्यूट. इथं काय आला? YL. हा आला N ब्युटील ग्रुप. कुठला आला? N ब्युटील ग्रुप. इथल्या कार्बनचा हायड्रोजन काढला काय आणि इथला काढला काय, सेम ग्रुप तयार होतो. हे सगळे ग्रुप मेन कार्बनच्या चेन मध्ये ऍज अ ब्रांच म्हणून येतात. ऍज अ ब्रांच म्हणून येतात. म्हणून आपल्याला हे पहिल्यांदा माहिती असणं आवश्यक आहे. दुसरा मी लिहिला CH3. इथला हायड्रोजन काढला मी, हा आला CH2 CH, हा बॉन्ड, हा आला CH3. आता हा कार्बन आयटम ज्याला बॉन्ड आहे दुसऱ्या 2 कार्बन आयटमला अटॅच आहे म्हणून याला बोलतात सेक ब्युटील. आपण त्याला बोलतो सेकंडरी ब्युटील. काय बोलतो आपण? सेकंडरी ब्युटील. कुठले ग्रुप झाले बघा? मिथिल, इथिल, एन प्रोपिल आणि आयसोप्रोपिल हे वेगळे झाले. याचे 4 तयार होतात. त्याच्यामध्ये मी सांगितला A एन ब्युटील, हा B सांगितला सेकंडरी ब्युटील. नेक्स्ट आपण सांगूया C. दाखवतो मी वरती. याच्यामधला C तयार केला आपण. CH3 C, इथं ब्रँच घेतली CH3 CH CH2 बॉन्ड. 1, 2, 3, 4 कार्बन आयटम्स आहेत. या ग्रुपला बोलतात आयसो ब्युटील ग्रुप. कुठला आला हा? आयसो ब्युटील ग्रुप. आणि आपल्याला डी फायनल बघायचा आहे. इथं डी हा येतो CH3 C CH3 CH3 बॉन्ड. हा येतो टर्शरी ब्युटील ग्रुप. आता मित्रांनो, जनरली हे 7 ग्रुप परत रिमेंबर करा.
CH3 बॉन्ड मिथिल, CH3 CH2 बॉन्ड इथिल, C2H5 बॉन्ड पण इथिलच, मिथिल इथिल हे कॉमन आहे. 3 कार्बन ऍटमचे 2 ग्रुप असतात, एक असतो एन प्रोपिल, दुसरा असतो आयसोप्रोपिल. ब्युटिलचे 4 ग्रुप आहेत. एन ब्युटिल स्ट्रेट चेन आहे. जर सेकंड कार्बन ऍटमला बॉन्ड असेल तर सेकंडरी ब्युटिल, ह्या पद्धतीचे स्ट्रक्चर असेल तर आयसोब्युटिल, आणि या पद्धतीचे स्ट्रक्चर असेल 1, 2, 3 कार्बन ऍटमला बॉन्डेड आहेत कार्बनला, म्हणून कुठला झाला टर्शरी ब्युटिल. हे 7 ग्रुप प्रत्येकाला ओळखता यायलाच पाहिजेत, आणि ते कितीही वेळा लिहून काढा, कशाही पद्धतीने लिहून काढा, ते तुम्हाला ओळखता यायला पाहिजे.